नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर सकाळीच आता हे माझी कामं बघा. मेन आपली सगळ्यांचीच कामं असतात की सकाळ सगळी लवकर कामं आटपायची आपली घाई असते आणि खूप घाईमध्ये आपली कामं राहून जातात. पण ती मी आर्या गेल्यावरच करत असते. जसं कॉमन म्हणजे बाथरूम वगैरे. तर तुम्ही बघितलं आता मी बाथरूम वगैरे सगळं साफ केलं, कारण बाथरूममध्ये मेन जास्त करून नकारात्मक गोष्टी असतात, निगेटिव्हिटी असते. त्याच्यामुळे ना दिवसभर तुम्ही बाथरूम स्वच्छ जेव्हा सकाळी केलं ना, तर दिवसभर दरवाजा त्याचा बंद ठेवत जावा, दरवाजा उघडा करू नका. तर आता माझं सगळी साफसफाई मिशन तर चालूच आहे. थोडी लादी पुसताना इकडच्या तिकडच्या बारीक सारीक गोष्टी असतात, पण त्याच गोष्टी खूप आपल्याला पॉझिटिव्हिटी देणाऱ्या असतात. त्याच्यामुळं मी थोडा हात मारून घेते आणि हात फिरे येते ते लक्ष्मी वसे, हे तर माहितीच आहे सगळ्यांना. त्याच्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या खरंच आपल्या मनाला सुद्धा प्रसन्न वाटतं आणि छान घर सुद्धा राहतं. की भरपूर अशा गोष्टी आहेत की आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते त्याच्यामुळे. आणि खरंच ह्या सकारात्मक गोष्टीमुळे, ह्या पॉझिटिव्ह गोष्टीमुळे छान चांगलं घडत असतं. आणि त्याच्यासाठी ना हे तुम्ही घोड्यांचं फोटो ठेवत जावा. घोड्याचं आपल्याकडे तोंड पाहिजे, म्हणजे आपल्या घरात असे धावते घोडे आपल्या घरात येणारे असं लावायची फ्रेम. तर मी छोटीशीच आणली, कारण माझ्या घराच्या नुसार ही आणली. खरं म्हणजे मला ॲक्च्युली मोठी घ्यायची होती, पण ही छोटी आता मला घरामध्ये त्याचप्रमाणे लावली पाहिजे, त्याच्यामुळे मी ही घेतली. मेन म्हणजे ह्या घोड्यांचं सांगायचं असं की हे घोड्यांची फ्रेम घेतली ना, तर ह्या घोड्याकडे बघून आपल्याला आळसपणा असतो, तो आळसपणा आलेला निघून जातो. त्याच्याकडे बघून एक स्फूर्ती येते, काम करण्याची इच्छा होते. तर अशा 2 फ्रेम आहेत. तर तुमच्या घरात जर नसेल ना, तर नक्की आणा. ह्या अशा काही बारीक सारीक गोष्टी आहेत, पण त्या दिसायला अशा दिसतात, पण घरामध्ये आपल्या घरामध्ये ना शोभा सुद्धा देतात त्या वस्तू. आणि एक आहे ना छान पॉझिटिव्हिटी घेऊन येते. त्याच्यामुळे आपण अशा बारीक सारीक गोष्टी म्हणतो, पण ह्या घरामध्ये ठेवल्याच पाहिजे. तर आता हे साफ करते मी, तर तुम्हाला दाखवते मी क्लिअरली, कारण इथून उजेड येतो ना, त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये क्लिअर बहुतेक दिसत पण नसेल. हे पूर्ण असं आहे आणि जेव्हा आणलं होतं ना, तेव्हा पण मी दाखवलं होतं. आणि ह्याचा आवाज इतका सुंदर येतो ना, हे बघा, शांत आवाज आहे. आणि ना तेव्हा खरंच खूप छान वाटतं, जेव्हा हवा खूप येते आणि ते वाजतं ना, खूप शांत आणि छान वाटतं. त्याच्यामुळे ना ह्या गोष्टी काय असतात त्या प्रसन्न देणाऱ्या वस्तू आहेत घरामध्ये. हे मुद्दाम वाजवतो, कारण आहे ना हे आम्हाला आवाज आवडतो आणि आर्या किंवा मी ते असं वाजवत असतो. आणि हवेने तर ते खरोखर हवा आली ना सतत वाजत असतं. आणि रात्रीचं तर भरपूर हवेची झुळूक येते ना, तर रात्री खूप शांत आणि बारीक असा आवाज येत असतो. खरं म्हणजे इरिटेट करणारी नाही आहे, इतकं छान आहे. आणि ही पॉझिटिव्ह देणारी ही एक वस्तू आहे की ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये आता ही वस्तू आहे बघा. तर त्या हे छान माझं साफ करून झाले. त्याचप्रमाणे हे आता मी छान बघितलं तुम्ही, मी भरून ठेवलं. हे प्लांट पण आपल्या घरामध्ये असणं जरुरीचं आहे, कारण हे बांबू प्लांट म्हणतात त्याला. आणि हे आता खूप छोटं होतं जेव्हा मी आणलं होतं आम्ही, तर आता खूप मोठं झालंय बघा. मोठं होतं ना, तर त्याच्यामुळे मी बाउल चेंज केला होता. आधी छोटा बाउल होता, त्याच्यानंतर मोठं होतं तसं मी बाउल चेंज केला, दुसरा ठेवलाय. अजून ते मोठं वाढत जाणार. तर हे एक आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी देणारं आहे. तर हे आता मी पाणी भरून ठेवले. रोज ह्याच्यातलं पाणी शोषून घेतलं आणि रोज त्याच्यामध्ये मी पाणी टाकत असते. तर ही एक गोष्ट आहे. घरातल्या अशा आपल्या काही गोष्टी असतात की त्याच्यामध्ये पण काही रहस्य लपलेलं असतं आणि ते आपल्याला माहिती सुद्धा नसतं. तर आता खरंच त्याच्यामध्ये खूप जादू आहे. हे खूप सुंदर आहे. हे बघा, हे सुद्धा आपल्या घरात पॉझिटिव्हिटी देते. ह्याचं आहे ना तोंड दरवाजाकडे ठेवायचं. दरवाजाकडे करून तोंड ठेवलं ना, तर येणाऱ्यांचं लक्ष ह्याच्याकडे गेलं पाहिजे. हे हॅपी मॅन आहे, पोट्री मॅन आहे. तर खूप सुंदर आहे. ह्या गोष्टी सुद्धा आपल्या घरामध्ये ठेवायच्या, म्हणजे ह्या गोष्टीमुळे आपल्या घरात शोभा सुद्धा येते, छान दिसतात, आकर्षक वस्तू असतात त्याच्यामुळे छान दिसतात. आणि ह्याच बारीक सारीक गोष्टी आपल्याला दिसतात छोट्या, पण खूप त्या पॉझिटिव्हिटी देणाऱ्या असतात. त्याच्यामुळे घरात ह्या वस्तू ठेवा. आणि
आपलं घर तर स्वच्छ असलं पाहिजे. स्वच्छ नीटनेटके वस्तू जिथल्या तिथे जागच्या जागी ठेवलं तरी सुद्धा या गोष्टी आपल्याला पॉझिटिव्हिटी देतात. त्याच्यामुळे ना हे नक्की ठेवा. हे बघा, त्या बारीक सारी गोष्टी आहेत. आता हे बघा, हे मी तुम्हाला दाखवते. पहिल्यापासून आपल्याला माहिती आहे 3 माकडांची गोष्ट, असं असं आणि असं, म्हणजे वाईट ऐकू नये, वाईट बघू नये, वाईट बोलू नये, याचा अर्थ होतो. पण ह्या वस्तू अशा आहेत की त्याच्याकडे बघून किती सुंदर वाटतं. तर ह्या गोष्टी ठेवणं ते पण छान आहे. ह्या गोष्टी सुद्धा मी आता मला आवडतात म्हणून मी ह्या गावी गेले होते तेव्हा आणलं होतं. पण खूप छान आहे. हे बघा, छोट्या छोट्या भावल्या आहेत आणि खूप सुंदर असं एक पॉझिटिव्ह देणाऱ्या वस्तू आहेत. आता माझं घरातलं सगळे कामं आटपली, पण नेहमी लादी पुसताना मी सगळं बारीक सारीक कुठल्या गोष्टी असेल त्याच्यावरून हात फिरवत असते. आणि रोज आपण साफसफाई केली ना तर हे असं काही धूळ दिसत नाही आणि जास्त आपल्याला त्रास पण होत नाही. त्याच्यामुळे ह्या रोज रोज वस्तू अशा पुसून घेते. हे पण बघू शकता, हे जे लावलंय ना स्टॅच्यू, तर खूप सुंदर आहे. मन असं बघून त्यांना खूप छान वाटतं. तर बघू शकता, प्रेम व्यक्त करणारे भाव आहेत त्याच्यामुळे खूप छान प्रतिमा आहे. ती वाटते, मला खूप आवडली. तर अशा बारीक सारीक भरपूर काही गोष्टी असतात की आपल्या घरामध्ये आपण ठेवून डेकोरेट करू शकतो. त्याचप्रमाणे हा बघा फ्लावर पॉट आहे. फ्लावर पॉटमध्ये खूप सुंदर अशी आपल्याला काही वेगवेगळी जशी फुलं तर सुंदरच वाटतात. त्याच्यामुळे कसलीही फुलं ठेवा, फ्लावर पॉट तर छानच असतो. त्याच्यामुळे खरंच आपल्या घरात त्या एक वस्तूने खूप छान पॉझिटिव्हिटी येते. तर आपलंसुद्धा बघून असं मन छान शांत प्रसन्न वाटतं. त्याच्यामुळे ना हे छोटी छोटी अशी फुलांची झाडं किंवा काय घरामध्ये असली पाहिजेत. तर हा सुद्धा बघा हॅपी मॅन आहे. तो पण खूप सुंदर आहे. हा पहिला घेतला होता आणि जो नंतर आधी दाखवलेला ना तो नंतर घेतला होता. तर आता चला, सगळं तर कामं झाली आहेत माझी. तर आता आर्याला कॉलेजवरून आल्यावर भूक लागत असते, तर 5 वाजता मग काही ना काही बारीकसारीक छोटंसं असं आपला नाश्ता करत असते. तर ती आहे ना आता ह्या एअर फ्रायमध्ये ना ते बटाट्याचं असं चिप्स करणार आहे. तर तीच करते. तिला भूक लागली की तिच्या हातानेच, मी म्हटलं ना जसं काही ना काही करत असते. तर आता ती बटाट्याचं असं छान वेफर्स टाईप क्रंची टाईप करते. तर तुम्ही बघू शकता, आता ह्याला तिने ना मिरची थोडंसं तेल मिक्स करून घेतलं आहे, मीठ लावलेलं आहे चिप्सला आणि सगळं आता एअर फ्रायरमध्ये ठेवते. आणि कमी तेलाचं आणि खूप छान होतं एअर फ्रायरमध्ये. तर मला एका ताईंची कमेंट पण आली होती, एअर फ्रायमध्ये तुम्ही कुठलं तरी एक रेसिपी करून दाखवा. तर हे बघा, असं आपल्याला कमी तेलामध्ये काहीही बनवायचं असेल ना पदार्थ, तर आपण एअर फ्रायमध्ये बनवू शकतो. मग ते मच्छी असो किंवा काही वड्या असो, भजी असो किंवा कुठली वस्तू गरम करायची असेल ना, तर तो पदार्थसुद्धा गरम होऊ शकतो. तर आता आर्याने बघा ह्याच्यावर टेम्परेचरवर आपलं तिच्या मनानेच ठेवले आणि तिनेच करून घेतले. आणि आता थोड्या वेळाने बघितलं तर बघा, हे बघ किती छान क्रंची झालेलं आहे. छान झालं आहे वेफर आणि एकदम तिखट स्पायसी, जरासं सुद्धा तेलाचा वापर जास्त नाही. खूप छान. अजून आपण ठेवू शकतो जर एकदम क्रंची वेफर्स टाईप पाहिजे असेल तर. चला आता आपण आर्या ठेवते. हे बघ, अगं बाई बंद कर व्यवस्थित. अरे 5 मिनिटं अजून ठेवू. मुलं कधी लहानाची मोठी होतात आणि सगळं त्यांना नॉलेज येतं ना, ते नॉलेज बघून खरं डोळे भरून येतं. वाव, काय वेफर झालेत मस्त. अरे बघा, आवाज आला. हे पण असं क्रंची झालंय. आता हे आपलं एक झालंय, आपण एकावर एक ठेवू शकतो होतं. तर चला, आता आर्याचा नाश्ता झालाय, पण संध्याकाळच्या जेवणाची तयारी करूया. तर संध्याकाळच्या जेवणामध्ये मस्त असं मी झुणका आणि भाकरी बनवणार आहे. बाहेर पाऊस पडतोय आणि पावसाळ्यातसुद्धा गरमागरम झुणका आणि भाकरी किती छान लागतो ना. आणि हे आपली पारंपरिक एक रेसिपीच आहे, एक पदार्थ आहे. तर त्याच्यामुळे खूप छान लागतो. तो पातळ बनवला किंवा सुक्का बनवला किंवा लाल मिरचीचा, हिरव्या मिरचीचा बनवा, कसाही बनवा, तरी झुणका खूप छान लागतो. तर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला दिसलं असेल, मी चण्याची डाळ भिजत घातली होती. तर चण्याची डाळ मी झुणक्यासाठी भिजायला घातली होती आणि वाटून डाळीचा झुणका ना खूप छान अप्रतिम लागतो. त्याच्यामुळे ना
थोडीशी का होईना डाळ भिजत घाला आणि त्याचा झुणका बनवून बघा. तर आपल्या चण्याच्या पिठाचा झुणका आपण बनवतोच, तर चण्याची डाळ वाटून बघा, त्याची खूप चव वेगळीच लागते, खूप छान लागते. तर आता तुम्ही बघितलं मी वाटणामध्ये हिरवी मिरची, लसूण, जिरं हे सगळी वाटून पेस्ट करून घेतली. त्याच्यानंतर चण्याची डाळ भिजत घातलेली आहे, ती चण्याची डाळ आता वाटून घेतली आणि छान बारीक वाटायची, जाडसर नका ठेवू. थोडं जाडसर ठेवली तर डाळ दिसायला नाही पाहिजे, असं जाडसर ठेवा. आणि त्याच्यानंतर आता डाळ वाटून घेतल्यावर कढईमध्ये तेल टाकून घेतले, तेल छान गरम करून घेतले आणि त्याच्यात कांदा टाकला आहे. कांदा असा लालसर छान परतून घेतला आहे आणि आपला कांदा परतून झाल्यानंतर जी ही मिरची, लसूण, जिरं ही वाटलेली पेस्ट आहे ती टाकून तेलामध्ये छान परतून घ्यायची. कांदा आणि तेलामध्ये ना छान ती परतून घेतले ना तर त्याची मिरचीची चव खूप छान लागते आणि अशी मीठ टाकून तुम्ही मिरची खाल ना खूप छान लागते. तर आता मिरची छान परतून झाली, त्याच्यामध्ये आता थोडी हळद टाकून घेतली आहे, तीसुद्धा छान तेलामध्ये मिक्स करायची, परतायची आणि त्याच्यानंतर आपण ही चण्याची डाळ वाटलेली आहे ती कढईमध्ये टाकूया आणि छान परतून घेऊया. तर ही आपण आहे ना सुक्का झुणका बनवतो आहे, त्याच्यामुळे पाणी थोडं नंतर टाकायचं आहे जेव्हा आपण डाळ वाफवणार, ते तुम्हाला आधी दाखवते. आता मी मीठ घातलेलं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मिरची तिखट तुम्ही अंदाजे तुम्हाला तिखट कसं पाहिजे त्यानुसार तुम्ही पेस्ट टाकू शकता मिरचीची. आणि आता मी छान मिक्स करून घेते. तर आता मी एक सांगेल की तुम्हाला जर पातळ झुणका करायचा असेल ना, ते मिरचीची पेस्ट जेव्हा टाकतो ना त्याच्यानंतर पाणी टाकायचं आहे त्याच्यात आणि पाणी उकळी आल्यावर त्याच्यामध्ये मग चण्याचं पीठ किंवा वाटलेली डाळ टाकायची आणि मग त्यात मीठ टाकायचं, हलवून घ्यायचं आणि थोडं पातळसर झुणका करायचं आहे, ते पण खूप चविष्ट लागतो. तर आता बघा असं सरसरीत झुणका छान लागतो. तर आता मी ना थोडंसं मिक्सरमध्ये जे डाळ वाटलेली त्याचं पाणी खंगळून त्याच्यात टाकलेलं आहे, म्हणजे थोडंसं किंचित आपल्याला डाळ वाफवायची, त्याच्यामुळं ते पाणी टाकायचं आहे. आणि थोडं अजून तुम्ही पाणी टाकू शकता जर तुम्हाला सरसरीत अजून झुणका सुक्का एकदम फडफडीत नसेल पाहिजे आणि थोडा पातळ हवा असेल तर पाणी अजून टाकू शकता, तसाही झुणका खूप छान लागेल. तर आता मी झाकण मारून झुणका असा छान वाफवून घेतला आहे. पुन्हा थोड्या वेळाने झाकण काढून हलवून घ्यायचं आहे आणि झुणका बारीक गॅसवर होतो आहे तोपर्यंत मी एक साईडला भाकरी करून घेते. झुणक्याबरोबर ज्वारीची भाकरी खूप छान लागते आणि झुणका आणि भाकरी याचं कॉम्बिनेशन म्हणजे अतिसुंदर आणि खूप छान चवीला लागतं. तर आता हे ज्वारीची भाकरी करून घेते एक साईडला आणि आपला झुणका तर एक बाजूला झालेलाच आहे. तर बघू शकता आपली छान भाकरी पण झालेली आहे. तर आता ही भाकरी घेतली आणि त्याच्यावर मस्त असा झुणका घेतलेला आहे आणि त्या झुणका आणि भाकरीसोबत कांदा खायला घ्या. वाव, किती मस्त आहे ना. आणि असं पावसाळ्यात जेवण किती सुंदर लागतं. हे सुद्धा साधं आणि सिंपल जेवण अति सुंदर. आणि आपल्या घरात जर काही नसेल ना तर ऑप्शन म्हणून झुणका करू शकतो किंवा तोंडाला चव नसेल तर हा झुणका आपण चण्याच्या डाळीचा मेन म्हणजे वाटलेला झुणका तुम्ही करून खा, किती छान चव लागते त्याची. आणि तोंडाला चव नसेल ना तर चवसुद्धा ही चांगली येते. तर आता हा आपला पारंपरिक पदार्थ झुणका भाकर रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली आहे. त्याचबरोबर घरात आणलेल्या पॉझिटिव्ह वस्तूंनी, ह्या छोट्या मोठ्या गोष्टींनी आपल्या घरात किती मन प्रसन्न होतं, ह्या सर्व गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर केल्या आहेत. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चला आता व्हिडिओचा मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.